मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा दिवस हा विजयादशमीचा दिवस, दसरा. आपणा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण ज्या माऊलीला भेटणार आहोत तिचं नाव आहे नीता केशव एरंडकर. आजचा भाग काहीसा विशेष. आमच्या कुटुंबातलीच आज आमच्या सगळ्यांची हेल्थ मिनिस्टर, आमचीच ताई आज या निमित्तानं वहिनीच्या रूपात आपल्याला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर सगळ्या कुटुंबाला त्यांच्या भेटून आज त्यांनाही बोलतं करणार. नमस्कार. नमस्कार. मग आता घ्या उखाणा. जन्म दिला आईने, पालन केले पित्याने, केशवरावांचं नाव घेते बायको या नात्याने. अरे वा, काय मस्त उखाणा घेतला. मी इतक्या वर्षात तुला एवढं लाजताना पहिल्यांदा बघितलं ताई. घ्या. संसार रूपी सागरात पती पत्नीची नौका, नीताचे नाव घेतो सर्वजण ऐका. अरे वा, क्या बात आहे. हा, जोरदार आहे नौका. पण मला सांगा, ही नौका समुद्रात असते ना? हो. मग इकडे कधी वादळ येतं का हो? येतं ना. हा, काय सांगता? हो. बरं, द्या ओळख करून सगळ्यांची. या माझ्या 2 नंबरच्या ननंदताई. नमस्कार. नमस्कार. आणि आमचे भाऊजी. नमस्कार. नमस्कार. आणि ताईंचा मोठा मुलगा गौरव. अरे वा. आणि ही लहान मुलगी निधी. हॅलो. आणि हा ताईंच्या दीराचा मुलगा. बरं बरं, नमस्कार. बालपण कुठे गेलं? डोंबिवलीत गेलं. मग कोण कोण होतं तुम्ही डोंबिवलीला? आई होती, दादा होता, आजी होती, 2 भाऊ होते. मग कितवीपर्यंत डोंबिवलीत होती? 3री पर्यंत डोंबिवलीत होते. त्याच्यानंतर माझी शाळा सुटली, घरात काही प्रॉब्लेम होते याच्याने मी बाहेर आले. तर दादांनी मला मोठ्या वहिनीकडे ठेवली दुसऱ्या. मग कुठे ती? ठाण्याला ठेवली. ठाण्याला. हां, तर मी खरं वहिनी बोलली माझ्या मुलीला सांभाळ, माझ्या इथे राहा. तर वहिनीने विचार केला, ही घरात थांबेल तर काय माझ्या मुलीला सांभाळेल, ही जर जॉब करेल तर हिचं लग्न होईल, हिचं सगळं सुरळीत होईल. ही रेखा वहिनींनी चांगलं रेखा वहिनींनी विचार केला. तिने मला कामाला लावलं. आणि जिथे मला कामाला लावलं ती फॅमिली मला एवढी चांगली मिळाली, ती माझी झाली, सगळी माझी झाली. अरे वा 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 वा. बरं केशव, तुझं बालपण कुठलं? माझं बालपण पेन शहरामध्ये तिलोरे गाव आहे. तिलोरी. हा. हा, मग कोण कोण होता तुम्ही? तिथे आई वडील, भाऊ, 2 बहिणी. आणि कसं गेलं बालपण? बालपण चांगलं गेलं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे बालपण चांगलं गेलं, आता जरा हालात आहे. हो. हो. वहिनी. हा, आणि मग काय पुढे? पुढे मी 9वी परत शिक्षण झालं गावातच. हा. नंतर मग सुट्टी पडली की पुण्याला कामाला जायचं, हॉटेलमध्ये काम करायचं. ते 2 महिन्याचा पगार घेऊन परत गावाला यायचं, परत शाळा चालू करायची, मग असं चालायचं. त्यामध्ये बहिणींचा पण जास्त हात आहे आमचा. अच्छा. दोन्ही बहिणींचं. तुमचं लग्न कसं जमलं? खरं मला लग्न नव्हतं करायचं, का? पण दादा जो कोणी मुलगा आणायचा मी त्याला होच बोलायचे. मला माहिती आहे पुढे दादा चौकशी करेल, हे करेल, ते करेल, ते नकारच येईल. त्याच्यामुळे असं तुम्हाला कॉन्फिडन्स होता? हा, खूप. मग सांगितलं. असे बरेच झाले. हे कसं काय जमलं? हे माझी भाची आहे, यांच्या भावाला तिने लग्न जुळून दिलं. आठवतोय तो दिवस बघायचा? हो. 2 दिवसाची सुट्टी काढून गेलते. असं वाटलं तिथे जाऊन यांचं काय लय वेळ, म्हणजे मला कामाला यायचं होतं. आणि हे एवढं वाट बघून मॅची चालू होत्या गावामध्ये. सकाळी मी पहाटे आले. हा, यांचा काही पत्ताच नाही. 9 वाजले तरी पण रात्री. मग आणि वरून काय अजून एक सुट्टी काढ. मला प्रेशर होतं की घरी माझं तिकडे काम भरपूर आहे, माझं यांना कामं नाही आहेत म्हणून सुट्टी काढ बोलतायत. मग टाकणार होते, सकाळीच पळणार होते, पण रात्री 9 वाजता आले. काय हो? आणि कसं झाला मग प्रसंग बघण्याचा? आम्ही 8-8:30ला पोहोचलो तिथे. मग बघण्याचं कारण झाला, चहा पोहे दिले. आम्ही लगेच होकार दिला, पसंत पडले. लगेच होकार? हो. का असं काय होतं की लगेच होकार दिला? नाही तर बऱ्याच मुली बघितलेला म्हणून म्हणलं आता परत वेळ नको जायला म्हणून होकार दिला लगेच. म्हणून होकार दिला. अच्छा, म्हणजे आवडल्या नव्हत्या? हो, आवडलेली. मग हे सांगा ना. पण मला विचारायचं, यांचा स्वभाव इतका शांत आहे, कधी रागवत नाही? आता समोर शांत आहे, पण पण चिडल्या की
2-3 दिवस थांबत नाही मग ते. पण मला विचारायचं आहे की आता किती वर्ष झाली आता लग्नाला? आता लग्नाला 2 वर्षे 5 महिने. हो कसे आहेत सगळे सासरचे? एकदम. सासर म्हणजे माझं आई एवढी छान मला मिळाली आहे. मला फॅमिली हवी होती, फुल फॅमिली. त्यात समजांचे वडील नाही आहेत, पण आई आहे. जी आई आहे ना ती एवढी चांगली आहे. माझी सासू आहे का माझी बहीण हेच कळत नाही मला. बर. खूप छान, माझ्यापेक्षा खूप हसरी आणि खूप म्हणजे हे करते, मला हेल्प करते. अरे वा. सगळी म्हणजे ताई, जे कोणी ताई आहेत, दोन्ही ताया माझ्या, हां. दीर आहे, सगळे समजून घेतात किंवा सगळं व्यवस्थित. आणि हे तर विचारूच नका आता. कसं आहे? खूप छान, खूप. होय ना. 1 लाखात दादांनी हे सगळ्यात जास्त काम केलंय माझं. हो. खूप छान. काय कसं वाटतंय आज एवढं कौतुक ऐकून? चांगलं वाटतंय. हां. हो चांगलं वाटतं. आणि खरंच ताई अनेक वर्ष आमच्याकडे आहे आणि त्यामुळे मलाही हे माहिती आहे की ती किती काम करते, कशी आहे, किती ती शांत स्वभावाची आहे, तिला कधीच कसा राग येत नाही, हे सगळं मला माहिती असल्यामुळे. पण ताई तुला आता एक गंमत सांगायची आहे, म्हणजे अशी की आता मला सांग, तुझं हे एक कुटुंब आहे, तसं अजून एक कुटुंब आहे, हो की नाही? पहिलं कुटुंब आहे माझं, सगळ्यात पहिलं. ते कुटुंब काय म्हणतंय ऐकूया. नीताबद्दल बोलण्यासारख्या खरं बघायला गेलं तर खूप गोष्टी आहेत. बरेच वर्ष काम करते नीता आमच्याकडे, आणि काम करते पेक्षा ती मला साथ देते किंवा या घराला साथ देते असंच मी म्हणेन. ॲट द सेम टाईम मी बाहेर जाऊन जी काही कामं करू शकते किंवा बिनधास्त घर सोडू शकते. माझ्या छोट्याशा सिम्बाला, आमच्या घरात जो डॉग आहे त्याला निर्धास्तपणे घरात सोडून जाऊ शकते. ती मी इतकी वर्ष निव्वळ नीताच्या जीवावरती जाते. आणि प्रत्येक सुखादुःखाच्या प्रसंगात मी आजारी असले तर प्रत्येक वेळी नीताच असते, इतकी काळजी घेणारी, अतिशय मनापासून काळजी घेणारी. शेवटी मी एवढंच म्हणेन की सोहम हा नीता ताई म्हणतो. बऱ्याचदा तो तिला हाक मारतो तेव्हा मला असं वाटतं की तो मला हाक मारतोय, कारण ताई आणि आई हे खूप जवळ जाणारे शब्द आहेत. एवढी आपुलकी आणि एवढं बॉन्डिंग नीताबरोबर, सोहमचं, माझं, आदेशचं आणि माझ्या सिंबाचं आणि आमच्या सगळ्या फॅमिलीचं आहे. तर नीता, तुला आय विश यू अ गुड लक, आणि अशी मस्त राहा, आनंदी राहा, हसत राहा. सासरच्यांना, माहेरच्यांना, सगळ्यांना खूप खुश ठेव आणि खूप खुश राहा. थँक्यू. बरं, माझी आत्ता सासूबाई ज्या माझ्याकडेच असतात त्या आत्ता दुबईमध्ये गेलेल्या आहेत माझ्या भाचीकडे. तर दुबईवरून नीतासाठी त्या काय बोलतायत ते ऐकूया. मी वासंती श्रीकांत घुडेकर बोलते. 2010 साली नीता नावाची मुलगी आमच्याकडे आली होती कामासाठी. तिला काहीच येत नव्हतं. ती नंतर 1-1.5 महिन्यात व्यवस्थित तरवेज झाली. मग व्यवस्थित राहते, येणारं जाणाऱ्यांचा आदरातिथ्य व्यवस्थित करते. तिने माझ्या मिस्टरांची बरीच सेवा केली आणि तिच्याबद्दल काय सांगू, सांगेल तेवढं थोडंच आहे. ताई, सोहम काय बोलतोय ते ऐकूया. मी एवढंच सांगेन की जशा मला इतर बहिणी आहेत तशीच तू आहेस. तू मला कधीच परकी नव्हतीस, नसणार. खूप काळजी घे स्वतःची आणि खूप खुश राहा. आता माझे वडील नीताबद्दल काय म्हणतायत ऐकूया. ताई जेव्हा पहिल्यांदा घरी आली की आमच्याशी कशी एकरूप होईल या बाबतीत मला थोडीशी शंका वाटली. आमच्याशी ती इतक्या आपुलकीने वागत होती की ती परकी कोण आहे असं आम्हाला कधी वाटलं नाही, जाणवूनही तिने दिलं नाही. ती आमच्या एका कुटुंबातला एक सदस्यच आहे असंच आम्हाला नेहमी वाटतं. इतकं सगळे भरभरून बोलतायत, कसं वाटतंय ऐकून? एवढं ऐकलंय, शब्दच नाहीत माझ्याजवळ. सगळ्यांचं तुझ्याशी वागणं कसं होतं? कधी मला वाटलंच नाही की मी घराच्या बाहेरची आहे. ताई तर रागावतात खूप. काही जरी रागवत असलं त्यांचं प्रेम खूप आहे माझ्यावर. जेव्हा जेव्हा त्या रागवल्या त्यातून माझं चांगलंच झालं, कधी वाईट नाही झालंय. बघा, अशी म्हणजे आमची ताई
तुमच्या कुटुंबात आली, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाट, तशी तर छानच आहे ती, तेवढा तर समजतो, पण खूपच छान आहे. होय ना. हा. आणि भावात काय बदल झाला लग्नानंतर? भावामध्ये पण खूप बदल झालाय. पहिला तर खूप म्हणजे असा त्याला म्हणजे एवढा अनुभव नव्हता, म्हणजे काम करायचा, पैसे पण खूप उधलायचा. होय ना. हा, आता खूप म्हणजे बचत करतो ते बायकोने कंट्रोल आणलाय ना आता. आणि ऐकायचं पण नाही, म्हणजे आम्ही सांगितलं तरी तेवढ्याच पुरतं. या कानाने ऐकायचं, या कानाने सोडून द्यायचा. आता बोलता येत ना बहिणी, बोलू दे असं करायचा. आता म्हणजे खूप म्हणजे समजदार झालेला आहे. होय ना. तुम्ही ताई चांगल्या संस्कारातनं तुमच्या कुटुंबात आली. तुमच्या कुटुंबाबद्दल इतकं प्रेम, तुमच्या आईंबद्दल तिच्या भावना आम्हाला माहिती आहेत, किती छान आहेत. आणि या दोघांबद्दल बोलायचं झालं तर दोघेही खूप चांगले आहेत, मनमिळाऊ आहेत, एकमेकांच्या सविचाराने सहमतीने चांगले, आज आनंदात चांगले एकत्र राहून चांगलं आहे ते दोघांचं. होय ना. मामा तर असा चांगलाच आहे माझ्यासोबत. म्हणजे आम्ही भेटत नाही जास्त, पण जेव्हा मामीसोबत भेटतो तर असं वाटतं की मम्मीलाच भेटलोय. अरे ग, किती मस्त. बरं, आता ना तुमच्यासाठी एक पहिला खेळ. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ मिळणार. तुम्हाला काही चित्र दाखवणार आणि जर तुम्ही ती चित्र ओळखली बरोबर तर तिला सोन्याची नथ तुम्ही मिळवून देणार का, आम्हाला बघायचं आहे. मंगलसूत्र. अभिनंदन, लगेच ओळखला. हे काय आहे सांगा? बांगड्या. बांगडे. हां, पण त्याच्यात ती हिरव्या रंगाचं काय आहे? ते पाचू आहेत. आणि पांढऱ्या रंगाचे? मोती. अरे वा, अभिनंदन. चला, 2 ओळखलेली आहेत. आणि आता हे काय सांगा? हे काय आहे? हे पेंडल आहे. चला, अभिनंदन, अभिनंदन. 3ही अचूक उत्तरं दिल्यामुळे लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली ही सोन्याची नथ ताई तुम्हाला मिळते आहे. अभिनंदन. गप्पा तर भरपूर झालेल्या आहेत, गप्पा सुरू आहेत, तरी सुद्धा एकच प्रश्न. आजपासून स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? कामामध्ये असताना मी फोन करत नाही, ते निघालोय म्हणून. त्यामध्ये जरा चिडचिड होते. फोन करत जाईल. बर, हो. असं केलं तर आवडेल. हा. आणि तुम्ही स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? चिडचिड कमी करेन, पूर्ण कमी नाही, कमी करेन. पण हे काय आहे? चिडचिड बंदच केली तर जास्त चांगलं होईल ना आणखी. नाही, त्याचा असर होतो ना त्यांच्यावर. हो का? अच्छा अच्छा. मग चिडचिड कमी करणार, चालेल का? हो, चालेल. मग पूर्ण बंद केलेली चालेल? हो, चालेल. मी किती केली पाहिजे बंद? पूर्णच बंद केलं पाहिजे. पूर्ण बंद केलं पाहिजे. हो. चिडलेली असेल तर कळतं कसं? फोन ना उचलणार किंवा फोन स्विच ऑफ असणार. हा. आणि मग मध्येच मग गाडीवरून उतरणार आणि चालत जाणार. म्हणजे तुम्ही दुचाकीवरून? हा. म्हणजे साधारण असं किती वेळा झालंय की ती मध्येच उतरली आणि चालत गेली? हे कालच झालं. कुठे? काल शॉपिंगला गेलो तिकडे. मग ते ऐकत नाही ना. मग उतरून चालत गेली? नाही, गाडी थांबल्यानंतर. हो ना. पण मध्येच उतरते आणि चालत जाते, राग आला की. हो. आणि घरात असताना साधारण कशावरून कळतं की आता वातावरण गरम आहे? वातावरण म्हणजे बोलणार नाही, गप्प असणार, तोंड फुगून ठेवणार. तुम्हाला माहिती आहे ना, जाताना तुम्हाला उतरवेल इकडे हायवेला. वा 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 वा, किती मस्त. बरं, आता ताई तू काढायचं चित्र. हा. आणि ते जर चित्र सगळ्यांनी ओळखलं तर ताईला बाजूबंद मिळणार आहे. बघूया काय होणार. दाखव. ससा. हा, अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद मिळाला. अभिनंदन. परत दोघे लग्नाला 2.5 वर्ष झाली, असे एकत्र सहकुटुंब कधी रिसॉर्टमध्ये किंवा येणं झालं होतं का? रिसॉर्टमध्ये नाही झालं, पण फॅमिली सांगता आम्ही अष्टविनायक केलं. अरे वा. ताई कसं वाटतंय? एकदम छान.
आणि या तुमच्या कोण लागतात? वहिनी. वहिनी. मग आज वहिनीमुळे तुम्हाला रिसॉर्ट फिरायला मिळालंय, हो की नाही? अरे वा. पण या गप्पा सुरू असताना आज तुम्हाला मला विचारायचंय की आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सॉरी म्हणायचं असेल तर मी आजीलाच म्हणेन, कारण मी त्यांच्याबरोबर जास्त राहिली आहे. त्या मला चांगलं ओळखतात मी काय वागते. त्याच्यामुळे त्यांचं बऱ्याच वेळा असं होतं की नीता अशी बोलते मला किंवा असं काय, पण त्याच मला जास्त समजून घेतात. त्यामुळे मी त्यांचीच क्षमा मागेन. तुम्ही आज क्षमा मागायची तर? मी पूर्ण कुटुंबाचे मागेल. सॉरी, काही चुकून माझ्याकडून झालं असेल तर मी माफी मागतो. पण बायकोची नाही ना कधी क्षमा मागणार? वेळ नाही आले अजून. बरं, मग मला एक सांगा, आज एक शब्द द्यायचा असेल बायकोला, तो काय प्रॉमिस करायचं असेल तर? काय नाही, मी व्यवस्थित सगळं व्यवस्थित राहू द्या, सुखाने संसार होऊ द्या, बस यापेक्षा एवढंच. वेगळं आमच्या ताईला काही नको. आणि मलाही विश्वास आहे की तुम्ही छान दोघे आनंदाने संसार कराल. झी कुटुंबाच्या शुभेच्छा. आणि ताई अशीच राहा, असेच आनंदात एकमेकांवरती प्रेम करत राहा असं म्हणत आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. दिवसभराची सगळी धमाल आणि त्याचे आनंदाचे क्षण या अल्बममध्ये बंदिस्त आहेत. झी मराठीकडून हा आठवणींचा अल्बम. अभिनंदन. वहिनींना, आमच्या ताईला मिळत आहे तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठण. अभिनंदन. घराघरातल्या स्त्रीचा सन्मान करणारा हा कार्यक्रम. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या, विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. असंच एकमेकांवर प्रेम करा, आदर करा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.